नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विकास आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी क्रेडाई कोल्हापूरच्या प्रलंबित अडचणी आणि सर्व मागण्या प्राधान्यानं सोडवण्यात येतील असा शब्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. मुंबईमध्ये क्रेडाई कोल्हापूरच्या विविध विषयासंदर्भामध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाडगे, क्रेडाईचे अध्यक्ष के.पी. खोत आणि सचिव गणेश सावंत प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. क्रेडाईच्या वतीनं खरेदी दस्ताची नोंदणी ऑनलाईन झाल्यानंतर सब रजिस्ट्रार कार्यालयाकडनं माहिती मिळूनही पुन्हा गावातील तलाठ्याकडनं स्वतंत्र अर्ज आणि फेरफार नोटीस काढून होणारा विलंब टाळावा. ऑनलाईन दस्त नोंदणीनंतर फेरफार प्रक्रिया सरळ, पारदर्शक आणि ऑनलाईन करावी. महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 मधील सवलतीनुसार स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांना दिलेल्या वर्ग 2च्या जमिनी शासकीय मूल्यांकनाच्या 5% किंवा 10% रक्कम भरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश लागू करण्यात यावेत. सोबतच एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार रेडी रेकनरच्या फुटनोटमधील दरांमध्ये आवश्यक ते बदल करून व्हॅल्युएशनमधील अडचणी दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे. या मागण्यांवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेऊ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचे देशासाठी असलेले योगदान विचारात घेऊन त्यांना दिलासा दिला जाईल असं सांगत ऑनलाईन फेरफार प्रक्रिया सुलभ करणं, रेडी रेकनरच्या तांत्रिक अडचणींवरती तातडीनं तोडगा काढण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे आता महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणी झाली की थेट मालमत्तेमध्ये नाव नोंदणी होण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.